चला विद्यार्थ्यांनो, आपण एक्झाम्पल नंबर 10 पाहणार. इन फिगर लाईन DE पॅरलल टू लाईन GF, बरोबर आहे. देन EG is an angle bisector of angle DEF and FG is an angle bisector of DFM. Then prove that DEG, this DEG is equal to 1/2 EDF. बरं, याचा म्हणजे 1/2 आहे, निम्मे असं आपण प्रूव्ह करू. आणि EF इज इक्वल टू FG. ठीक आहे. हे ह्या बघा, आता इथे 3 गोष्टी दिलेल्या आहेत. ही पॅरलल दिलेली आहे, म्हणजे पॅरलल लाईनची प्रॉपर्टी येऊ शकते. अँगल बायसेक्टर्स दिले म्हणजे अँगल बायसेक्टरची प्रॉपर्टी येऊ शकते. आणि हा DFM जो आहे हा ट्रायंगलचा एक्सटिरियर अँगल आहे, म्हणजे एक्सटिरियर अँगलचा पण रिमोट इंटिरियर अँगलचा थेरमचाही इथे उपयोग होऊ शकतो. म्हणजे एकूण 3-4 गोष्टींचा उपयोग करून हे आपण एक्झाम्पल सोडवणार आहोत. एक एक गोष्ट घेऊया. एक्झाम्पल दिसायला असं खूप कठीण दिसतंय, पण आपण एकदा गोष्टी लिहित गेलो की ते सोपं होत जाणार. बघू आपण ते कसं सोपं होतं ते. मी पहिलीच गोष्ट लिहिणार, हा रे EG आणि GF हा कोणाचे बायसेक्टर आहे, ते बायसेक्टरशी रिलेटेड गोष्टी घेणार. आणि पॅरलल नंतर हा जो पॅरलल आहे या पॅरललशी रिलेटेड गोष्टी घेणार. बघूया आपण कसं जमतं ते. ओके, चला मग आपण पहिली गोष्ट काय लिहिणार मी, रे DE, करेक्ट, रे EG is an angle bisector of angle, बोला, DEF. मग अँगल बायसेक्टर असले म्हणजे इथे 2 सारखे कोण तयार झाले, कोणकोणते, हा बघा, अँगल DEG आणि अँगल GEF. हे दोन्ही सारखेच असतील, पण त्यांचं माप कसं असेल, बरोबर, ह्या DEFच्या कसं असेल, निम्मे असेल. मग मी असं लिहू शकतो, दॅट इज अँगल DEG इज इक्वल टू अँगल GEF इज इक्वल टू 1/2 अँगल, हे दोघांचं, याचं किंवा याचं. मी एक पुन्हा लिहिता दोन्ही लिहिले. हे तर दोघं सारखे असतील, पण ते कसे असतील, निम्मे असतील. कोणाच्या, DEFच्या. याला नंबर देऊन टाकू आपण 1 दिला. आता दुसरी गोष्ट तसंच एक लिहिणार, तुला रे कोणता, FG इज अन अँगल बायसेक्टर ऑफ अँगल, बोला, DFM. मग इथे 2 अँगल तयार झाले. कोणता, बघा, हा DFG, हा DFG इज इक्वल टू GFM इज इक्वल टू 1/2 अँगल DFM. याला नंबर देऊ 2. ठीक आहे. हे कुठेतरी कामात येईल, काहीतरी आपण लिहून ठेवलं, सर त्यांनी दिलंय म्हणून लिहून ठेवलं. आता एक गोष्ट दिली त्यांनी पॅरललची, बरोबर आहे. त्यांनी म्हटलं DE पॅरलल टू GF. चालेल, मग आपण लिहून टाकू, लाईन, बोला, लाईन DE पॅरलल टू लाईन GF and EF is transversal, ओके. चला, ट्रान्सव्हर्सल आहे म्हणजेच कोणते अँगल इक्वल झाले, हे पहा, करस्पॉन्डिंग अँगल हा दिसतोय कोणता, DEF आणि करेक्ट, आणि हा GFM. Therefore angle DEF is equal to angle GFM. याला नाव देतो मी करस्पॉन्डिंग अँगल. हा DEF आहे, GFM. मग आपल्याला डी आला पाहिजे ते. मग पहा
अँगल DEF इज इक्वल टू, हा पहा GFM इज इक्वल टू काय, हा GFM इज इक्वल टू 1/2 DFM आला कामात, बरोबर आहे. मग मी इथे लिहितो 1/2 अँगल, बोला अँगल DFM. इथे कशावरून घेतला त्याला आपण, फ्रॉम 2 वरून घेतला. ओके, मग हा अँगल DFM काढून टाकू आपण. हा DFM लागणारच आहे आपल्याला, एक्सटेरियर अँगल तो. मग तो काढण्यासाठी काय करायला, तिरकस गुणाकार, बरोबर. म्हणजेच काय, याला इकडे गेला 2 अँगल DEF इज इक्वल टू अँगल DFM. याला व्यवस्थित लिहून घेऊ, व्यवस्थित म्हणजे हा DFM इकडे लिहायचा आहे. DFM इज इक्वल टू 2 अँगल DEF. ओके, याला नंबर देतो मी आता 1 2 आणि हा झाला 3 नंबर. DFM इज इक्वल टू 2 अँगल DEF. मग DFM कसा तयार झालेला आहे, एक्सटिरियर अँगल आहे. मग अँगल आपल्याला कोणता पाहिजे, हा आणायचा आहे, EDF आणायचाच आहे. EDF आणायचा आहे की नाही, तो प्रूफमध्ये विचारलेला आहे आपल्याला. DG पण आणायचा आहे, बरोबर आहे. मग पाहू आपण. अँगल DFM is an exterior angle of triangle कोणता, TEF. मग रिमोट इंटिरियर अँगल काय म्हणतो, करेक्ट, अँगल DFM मी देतो. अँगल DFM इज इक्वल टू DFM, याचे दोन्ही इंटिरियर अँगल कोणते, करेक्ट, हा आणि हा पूर्ण. म्हणजेच काय, कोणकोणते, अँगल DEF, हा बघा DEF प्लस अँगल EDF प्लस अँगल EDF. बघा EDF झालं. चला, हा DFM म्हणजेच आपल्याला माहिती आहे, DFM म्हणजेच काय आपण शोधून ठेवलं आहे, करेक्ट. 2 अँगल DEF इज इक्वल टू हा अँगल DEF प्लस अँगल EDF. इथे नाव देऊन टाकू, रिमोट इंटिरियर अँगल थेरम. मी विसरून जातो ते, रिमोट इंटिरियर अँगल थेरम. ओके, बघा हा 2 DEF दिसतोय, हा एक DEF म्हणजे 2 मधून 1 गेला. इकडे जर याला मायनस केला आपण, एक स्टेप वाढवूया. 2 अँगल DEF मायनस अँगल DEF इज इक्वल टू अँगल EDF. याच्यामधून 1 गेला म्हणजेच काय आला, करेक्ट, अँगल DEF इज इक्वल टू अँगल EDF. याला नंबर देऊन टाकू आपण किती आता, 4. मग बघा आता DEF दिसतंय का तुम्हाला कुठं, DEF काढलेला आहे आपण, हा काढलेला आहे. हे बघा 1/2 DEF इज इक्वल टू DEG लिहिता येईल आपल्याला. हा बघा इथे लिहिला आहे आपण अँगल DEG आणि GEF लिहिला आहे की नाही, म्हणजेच करेक्ट. ह्या 1/2 याचं किती येणार, हा 1/2 जर केला तर याचा डबल, म्हणजे याचा डबल कोणता अँगल येईल, DEG. म्हणजे 2 अँगल DEG इज इक्वल टू अँगल EDF. हा 2 कुठून आणला मी, इकडे लक्ष द्या, कुठूनच आणलेला नाही, तो इथेच आहे. हा बघा
1/2 अँगल DEF इज इक्वल टू, हा जर 2 ने इकडे नेला तर अँगल DEF इज इक्वल टू 2 टाइम्स अँगल DEG. बरोबर आहे ना. DEDF. इथे म्हणतो मी फ्रॉम 1. आलं उत्तर आपलं. देअरफॉर अँगल DEG इज इक्वल टू 1/2 अँगल EDF. झालं प्रूफ. हे बघा, DEG इज इक्वल टू 1/2 EDF. हा पहिला पार्ट आपला झाला. बरोबर. आता राहिला दुसरा पार्ट. दुसरा पार्ट काय आहे? EF इज इक्वल टू FG पाहिजे त्यांना. बरं, मग परत चला घेऊया आपण लाईन. हे बघा, मग त्याचे अँगल एकरूप आले पाहिजे. कोण कशा समोरचे? EF समोरचा अँगल, हा अँगल कॉन्ग्रुएंट आला पाहिजे. आणि FG समोरचा अँगल, म्हणजे हा अँगल कॉन्ग्रुएंट आला पाहिजे. मग हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट आणण्यासाठी हे दोन अँगल कॉन्ग्रुएंट पाहिजे. ओके, दोन साईड. मग येतं ते आपल्याला अल्टरनेट अँगल दाखवता येईल. ती लाईन DE पॅरलल टू लाईन FG and line EG is transversal, and line EG is transversal. दाखवलं. ट्रान्सवर्सल दाखवल्यामुळे हे बघा, EG सॉरी, बोला. देअरफॉर अँगल कोणता? DEG. हा बघा, DEG दिसतोय ना. देअरफॉर अँगल DEG इज इक्वल टू अँगल EGF. पण आपण म्हटलं कुठंतरी बट अँगल DEG इज इक्वल टू, हा बघा, अँगल DEG इज इक्वल टू GF. इथे म्हटलंय अँगल DEG इज इक्वल टू अँगल GEF फ्रॉम 1. याला नंबर देऊन टाकू. किती दिला होता याला? 5. बरोबर आहे. देअरफॉर अँगल GEF इज इक्वल टू अँगल EGF. Therefore, in triangle कोणता? GEF. हा GEF अँगल GEF इज इक्वल टू अँगल EGE. Therefore, या साइड्स कॉन्ग्रुएंट आल्या. सॉरी, अँगल कॉन्ग्रुएंट आहे. कॉन्ग्रुएंट अँगल समोरच्या साइड कॉन्ग्रुएंट. EF इज इक्वल टू FG. ओके, अशा पद्धतीने एक्झाम्पल आपलं संपलेलं आहे.